चांगला रोड असल्यामुळं आम्ही लवकर पोचलो. इथं आम्ही चहा नाश्ता वगैरे घेतला. क्वालिटी भारी होती एकदम. त्यानंतर आम्ही राशीनला जायच्या अगोदर आम्ही मांदळी येथे पोहोचलो. तिथं महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. सकाळी 8:30 वाजता आम्ही इथं पोहोचलो. गर्दी कमी होती. दर्शन वगैरे घेऊन आम्ही तिथला परिसर बघितला. गणपतीचं पण दर्शन घेतलं. इथून आम्ही राशीनला निघालो. मांदळीमधून तिथून आम्ही रिटर्न 2 किलोमीटर आलो परत. तर हा कर्जत रोड आहे. अगोदर कर्जतला गेलो. आता आम्ही राशीनमध्ये पोहोचलो. इथं सकाळी 10:30 वाजता पोहोचलो आम्ही तिथं. इथे मंदिर जिथं आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. गर्दी जास्त नव्हती एवढी, त्याच्यामुळं लवकर दर्शन झालं. मंदिर खूप जुन्या काळातलं होतं. वेळ भरपूर असल्यामुळे आम्ही तिथून पाटणला गेलो. पाटणला विरोबाचं मंदिर आहे. राशीनमधून अंदाजे 78-80 किलोमीटर असेल. तिथून आम्ही लवकरच पोचलो. तिथं ते मंदिर आम्हाला वाटलं खूप मोठं असेल, पण अपेक्षेपेक्षा चांगलं होतं. तर इथं पोचलो आम्ही पाटणला. विरोबाचे दर्शन वगैरे घेतले. दर्शन घेऊन तिथं आम्ही फोटो वगैरे काढले मित्रांनी मी. आणि इथून आम्ही आलो परत
रिटर्न पाथर्डी मार्गे घोडेगाव. आता ही कोणती नदी आहे, या नदीचं नाव मला माहीत नाही. पण पाऊस चांगला झाल्यामुळं चांगली वाहत होती. हा आहे पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाट. इथून आम्ही पाथर्डी मार्गे घरी आलो. घरी अंदाजे 4:30-5 वाजता आलो. निसर्गरम्य वातावरण होतं सगळीकडंच. सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला रोड खूप चांगला भेटला, त्याच्यामुळं लवकर पोचलो आम्ही. आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब करा.